तर सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी आपण पाहतोय मॅच नंबर 2 युवा बॉईज वर्सेस SS11 या दोन संघांदरम्यानची ही लढत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला युवा बॉईज या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं या ठिकाणी SS11 या संघाला. आणि सलामीची जोडी नानू आणि हितेश ही मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती नानू याला पाहू शकाल आपण, हितेश नॉन स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजी मार्क व आशिष यांना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द मॅच या ठिकाणी आमचे ऑफिशियल्स इशारा देत आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय, डेटचा इशारा होतो या ठिकाणी आपण पाहतोय. थोडेसे बदल आले, त्यामध्ये चूक होता पाहायला मिळते. नक्कीच ज्यावेळेस आपण कम्फर्टेबल नसतो, ज्यावेळेस आपल्या बदल आले तेव्हा थोडीशी गफलत पाहायला मिळत असते, त्यावेळेस मात्र थांबलेलं बरं असतं. कारण एखादा मोठा फटका या मॅचमधून थोडासा लांब मिळू शकतो, एक वेगळा स्टार्ट मिळू शकतो समोरच्या संघाला. आणि त्यात काढण्यास्तव या ठिकाणी स्वतःला थांबवलं जातंय आशिषच्या माध्यमातून. आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ज्या मॅचमध्ये समोर असणार नानू याला. सर्व पद्धती चेंडू होता, शॉर्टविंग पद्धत चेंडू मात्र त्या ठिकाणी बाउन्स पद्धतीचा. त्यानंतर आपण पाहतो यष्टीच्या हातामध्ये जातो, तत्पूर्वी कोणतीही धाव नसेल. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव स्वरूपाने येताना पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट या ठिकाणी युवा बॉईजच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. मॅच नंबर 2 या ठिकाणी प्रगतीपथावर पाहायला मिळते. पहिला सामना आपण पाहिला नचिकेत लिंबाचा समेत या दोन संघांदरम्यान अप्रतिम दर्जाचा खेळ दोन्ही संघांनी दाखवला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ पद्धत चेंडू आहे. फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी वारंवार बीट केलं जाते गोलंदाजीच्या माध्यमातून, आशिषच्या माध्यमातून. कारण ज्या प्रकारचा चेंडू आहे अकोटप्प्याचा चेंडू, थोडीशी बॅट लवकर येते, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतंय. आणि म्हणूनच बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. गरज होती आणि एक चांगलं स्टार्टचे आणि ते स्टार्ट मात्र या ठिकाणी युवा बॉईज हा संघ देताना पाहायला मिळतोय. कारण या प्रकारची ज्या वेळेला सुरुवात होत असते, या प्रकारच्या चेंडू हाताळले जातात, फलंदाज दबावामध्ये येत असतो आणि दबावामध्ये आल्यानंतर त्यांच्याकडून चुका होत असतात. त्या चुकांचं रूपांतर मात्र विकेट किंवा त्या ठिकाणी कमी धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळतं. आता मात्र एक संधी होती, चेंडूची एज, बॅटची एज नंतर चेंडू त्या ठिकाणी आला, स्ट्राईक चुकी करतोय, चेंडू मात्र सरळ जातोय. शॉर्ट थर्मेट क्षेत्रामध्ये सुद्धा फलंदाजाला क्षेत्ररक्षणाला बीट करत असताना सरळ बाउंड्रीच्या दिशेने जातो, परंतु पुढे 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. मिसफिल्ड होतीये, झेल सुटला होता आणि याच्या प्रत्यर्थात आलेल्या 2 धावा आणि 3 चेंडूच्या समाप्तीने आता मात्र 2 धावा स्कोरवरती लागवला जात असताना दुसरे पण घेऊन काढला चेंडू, डान्सिंग डाऊन घेऊन काढला चेंडू, स्ट्रेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. तरी पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि यशस्वी प्रयत्न म्हणता येईल. आणि या 2 धावा येत असताना आपण पाहतोय 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. पहिले 2 चेंडू निर्धाव आले, नंतर 2 चेंडूवरती आपण पाहतोय काय कहाणी होती. तर 2 चेंडू बॅक टू बॅक 2 धावांसाठी जाताना पाहायला मिळतात. आशिष याच्यावरती गेले, आक्रमण पाहायला मिळतं. नानू एका बाजूला आहे, हितेशला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये आणि 4 धावा आपण पाहतो स्कोरबोर्डवरती. युवा बॉईज वर्सेस SS11 या 2 संघांदरम्यानची ही लढत पाहतोय. दुसरी लढत यामधील जो संघ विजेता होईल तो मात्र दुसऱ्या फेरीत पहिला सामना खेळताना पाहायला मिळणार आहे. नचिकेत या संघासमोर आता मात्र ऑन साईडला बेरकाम दिला, चेंडू त्या ठिकाणी जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, परंतु चेंडू जातो सरळ 1 बाउंस सीमारेषा पार, चौकार. तर या ठिकाणी झालेल्या पहिल्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय अब्दुल अंकल शेकलकर यांना. अमन स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याच्या बॅटमधून तब्बल 27 धावा 8 चेंडूचा सामना करत असताना मिस्टर आकाश पांडे. विनंती आहे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये यायचे. अब्दुल अंकल यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे आकाश पांडे यांना. हा आहे मॅन ऑफ द मॅच आकाश पांडे. बहारदार खेळी, बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळाले, षटकारांची आतिषबाजी आणि त्यासाठी आणि आकाश पांडे हा ठरतोय मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. मेनी कॉंग्रॅच्युलेशन नचिकेत 11, आकाश पांडे अँड टीम.
तर पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहिलं समाप्त झालं. तब्बल 8 धावा त्या षटकामध्ये आल्या. असेच हे षटक संपन्न होत असताना तर दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर येत असताना अजित नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी माग येताना पाहायला मिळतं. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येत असताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करतोय डब्ल्यू युवा बॉईज हा संघ. SS11 या संघासमोर SS11 ची फलंदाजी आपण पाहतोय. एकंदरीत 8 धावा त्या ठिकाणी स्कोरबोर्ड ती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात समाप्त त्यामध्ये मात्र 3 चेंडू निर्धाव फक्त नानूने त्या ठिकाणी फलंदाजी केली. पहिला चेंडू आपण पाहतोय अवांतरित रूपाने येतोय आणि अवांतरित धावने मात्र या षटकाची सुरुवात करताना पाहायला मिळते. ज्या प्रकारचा स्टार्ट हवा होता, ज्या प्रकारची सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र मिळाली आहे. पॉवर प्ले षटकामध्ये थोडेसे 2 मोठे फटके अजून येणं गरजेचे होते, ते आलेले नाही आहेत. परंतु विकेट आहेत ही जमेची बाजू असेल SS11 या संघासाठी. मात्र काय घडतंय या पुढील होणाऱ्या षटकामध्ये, या येणाऱ्या 3 षटकांमध्ये ते मात्र आपण पाहणार आहोत. हातात सुरू चेंडू पुन्हा एकदा डावेष्टीच्या बाहेर जातोय. सोहेल तन्वीरची आठवण ताजे करून देणारा गोलंदाज मित्रांनो. कारण पाकिस्तानी गोलंदाज ज्या प्रकारची गोलंदाजी करायचा त्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. अजित मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक अमांतरित रूपाने येताना पाहायला मिळत आहेत. कसा चेंडू होता, पायची चपरी जरूर केली गेली परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव चेंडू होते. थोडीशी संत सुरुवात आहे. एक चौकार आपण पाहतोय नानूच्या बॅट मधून आलाय परंतु तदनंतर त्या ठिकाणी हितेश थोडासा बीट होताना पाहायला म्हणजे थोडासा वेळ घेत आहेत. कारण आपण पाहतोय ज्या प्रकारे 4 षटकांचा खेळ आहे थोडासा वेळ घेणं सुद्धा घातक ठरू शकतं. आता दुसरे पण घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय बॅटच्या साहाय्याने ऑन साईडला त्या ठिकाणी मिळवचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. धावा स्कोरवरती लागवला तर दुसरं षटक मार्ग असतं. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत होता. एक चांगली लढत आहे. आपण पाहतोय चॅलेंजर चषक 2020 ही स्पर्धा कालच्या दिवसामध्ये कालचा खेळ आपण पाहिला. ग्रामीण खेळाडू कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मंडणगड मर्यादित असा खेळ कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला आणि चांगल्या प्रकारचा खेळ कालच्या दिवसभरामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला सुद्धा मिळाला. 400 प्रेक्षक त्या ठिकाणी युट्यूबवरती ऑनलाईन ही स्पर्धा पाहत होते आणि आजचा दिवस म्हणजे ओपनचा दिवस पाहायला मिळतोय आणि ओपनचा खेळ आपण पाहिला. पहिला सामना सुमित वर्सेस नचिकेत इलेव्हन या 2 संघांदरम्यान आणि नचिकेत इलेव्हन त्या सामन्यामध्ये विजय होताना पाहायला मिळाला होता. एक 50 धावा यशस्वीरित्या चेस करत असताना खूप चांगलं लढत पाहायला मिळाली आणि त्याचा रिझल्ट सुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे पुढे येताना पाहायला मिळाला. आता मात्र आपण या दुसऱ्या सामन्याकडे वळतोय. दुसरा सामना त्या ठिकाणी SS11 वर्सेस युवा बॉईज या 2 संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सामन्याचं चित्र आतापर्यंत आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. आता पुन्हा एकदा डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळते. वाईट चौपणे अवांतरित धाव येते. नक्कीच काही चांगले चेंडू जरूर हाताळले मोठा फटका जरूर आलेला नाही परंतु अवांतरित रूपाने ज्या 3 धावा आल्या त्यांना कुठे ना कुठेतरी रोखणं गरजेचं असणार आहे. कारण गरज आहे त्या प्रकारची. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र धावसंख्येला रोख लगावला जाण्याचा प्रयत्न करत असताना 3 अवांतरित धावा या ठिकाणी खर्च केल्या. त्यानंतर मोठा फटका मारण्यात पुन्हा चेंडू मात्र ऑन साईडला जातो. ऑन बॉल शेपटूच्या हातामध्ये जातो. तत्पूर्वी सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते हितेशच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ होतो. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना करत असताना आतापर्यंत 3 धावा हितेशच्या बॅट मधून येत आहेत. एकंदर षटकाचा जर विचार करायचा झाला आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ खेळला जातोय आणि 13-14 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असणार आहे आणि शेवट चेंडूची कहाणी काय असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण आपण पाहतोय या इनिंग मधील मध्यांतराचा हा शेवटचा चेंडू अजित यांचा डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू मात्र जातो सर बॉर्डरांच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरेज चेंडू जातो सर सीमारेषा पार. चौकार.
यमराज डॉट बॉल आहे. ओके दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो. 18 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डमध्ये पाहायला मिळतात. आपण पाहिलं तर विकेट माघारी परतलं त्या ठिकाणी आपण पाहतो हितेश याचे खेळ संपुष्टात आले होते. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. युवा बॉयज आणि SS11 या दोन संघांदरम्यानची ही लढत आहे. अतिशय रोमहर्षक लढत पाहायला मिळेल. यामध्ये शंका नाही मित्रांनो. पण दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत आणि ते या ठिकाणी मात्र आपलं वर्चस्व दाखवताना पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून तिसरं षटक 18 धावा आतापर्यंत थोडीशी संत सुरुवात जरूर आहे, परंतु मोठे फटके मारून हाणामारी करून या ठिकाणी मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचं जरूर जमा घेऊ शकतात, कारण त्यांच्यामध्ये तेवढी प्रतिभा आहे. त्या प्रतिभेला मात्र या ठिकाणी उजाळा द्यावा लागेल. आता मात्र काय घडलं, चेंडू मात्र त्या ठिकाणी बीट होतोय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चुकी करतोय. चेंडू सरळ जातोय कार्पेटच्या सहाय्याने सीमारेषा पार. चौकारी येतोय त्या ठिकाणी. हे मोक्याच्या क्षणी म्हणता येईल, कारण आपण पाहतोय ज्या प्रकारची धावसंख्या पिछाड्यावरती होती त्या धावसंख्येला कुठे ना कुठेतरी बढोतरी मिळणं गरजेचं होतं. ती बढोतरी मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या गतिमान होतीये. 4 धावांनी जाऊन पोहोचते 22 धावांवरती. पण एकदा गोलंदाजी मागं गोलंदाज सज्ज होते. त्या ठिकाणी गणेश आपण पाहू शकाल चौकार आला आहे, परंतु नानू त्या ठिकाणी स्ट्रायकरमध्ये पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन विकेट घेण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू बॅक चेंज घेतोय. चेंडू जातो सरळ त्याने शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये कव्हर केला जातोय, क्षेत्ररक्षित केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केला जात होता. प्रथम रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी सादर केला होता. चांगलं स्ट्रॅटेजीचा वापर करत असताना टॅलेंट, टेम्परामेंट आणि परफेक्शन यांचं चांगलं सादरीकरण या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केलं जातंय आणि या 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. 24 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकाल. एक प्रथम दर्जाचा खेळ सादर करत असताना या ठिकाणी SS11 हा संघ आपणास पाहावयास मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतील गणेश टू नानू. थोडेसे बॅकपट होते गेले, पंच करून दिला. चेंडू जातो सरळ लॉंग क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल होत आहेत. आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि चेंडू सरळ जातो पुन्हा एकदा सीमारेषा पार. 4 धावा.
शेवटचा चेंडू असणार आहे. आपण पाहतोय गणेश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क येताना पाहायला मिळते. 28 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. धावसंख्येचा उच्चांक या ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न केला जाईल यामध्ये शंकर. आता मात्र बॅटवरती गेले पंच करून त्या चेंडू मात्र ऑन साईडला अपेक्षा फायनल क्षेत्र नाही एक्सपेल त्या ठिकाणी येतोय डीप पर्यंत. त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्रक्षण जरूर केला जातोय परंतु फक्त 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जातात. पाहिलं होतं निहाळलं होतं आणि त्यानंतर मात्र त्या चेंडूला त्या ठिकाणी खेळून काढलं गेलंय परंतु 2च धावा नानूच्या बॅटमधून येत आहेत. तिसऱ्या षटकाची समाप्तीनंतर आपण पाहतोय 30 धावा स्कोअर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. अजून 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाते हे पाहणं महत्त्वाचं. हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल कारण स्लॉग जोर असतील स्लॉग जोर आणि या स्लॉग जोर मध्ये काय घडतंय ते मात्र आपण पाहणार आहोत. गोलंदाज राहुल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय अवांतरित रूपाने त्या ठिकाणी थोडंसं वॉर्मअप स्टाईलमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. वॉर्मअप नक्कीच मित्रांनो मैदानाच्या बाहेर आजच्या तारखेला करणं गरजेचं असतं कारण ज्या प्रकारचे क्रॅम्प्स वगैरे येत असतात त्यासाठी तुम्हाला मॅचच्या अगोदर थोडीशी बॉडी ऍक्टिव्ह होणं गरजेची असते आणि त्यासाठी मात्र या ठिकाणी तुम्हाला मॅचच्या अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला वॉर्मअप करणं गरजेचं असेल. त्याच पद्धतीमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला तो पहिला चेंडू अवांतरित रूपाने येताना पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय 31 धावा स्कोरवरती लागत असताना अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. SS11 वर्सेस युवा बॉईज या 2 संघांदरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्राईक घेऊन काढला चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती जरूर गेला तर नंतर आपण थोडंसं थांबले जात आहेत आणि सिंगल धाव त्या ठिकाणी घेतली जाते. एक चांगला प्रयत्न आहे. नानूला मात्र स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण आपण पाहतो 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सलामीच्या रूपाने आलेला नानू मात्र या ठिकाणी सिंगल डबलने धावसंख्येला दुजोरा देताना पाहायला मिळतोय आणि 33 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईक पद्धतीने खेळ काढला चेंडू ऑन साईडला सिंगल धाव जरूर आली त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 चेंडूवरती जर का 2 मोठे प्रहार आले तर मात्र एक मोठी धाव संख्या या ठिकाणी उभारली जाऊ शकते. आतापर्यंत 34 धावा स्कोरवरती आपण पाहतोय. जर का 2 षटकार आले तर धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 46 धावांवरती. परंतु काय घडतंय बॅकपडत गेले पंच करून दिलाय. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये त्या ठिकाणी चेंडू लँड होतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. SS11 हा संघ आपण पाहतोय एकंदरीत 4 षटकांचा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. 4 षटकांमधील हा शेवटचा षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपण पाहतोय चौथ्या षटकामधील एकंदरीत 5 चेंडूचा सामना होत असताना धावा किती लगावला त्या 36. अजूनही शेवटचा चेंडू राहुल आतापर्यंत चांगले गोलंदाजी हात असताना पाहायला मिळतात. एकंदरीत 6 धावा त्यांच्या माध्यमातून खर्ची करत असताना ऑन साईडला खेळून काढला चेंडू लॉंगॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं तर सिंगल धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी छेकी जरूर चूक होती परंतु गॅदर करण्यामध्ये चुकी आणि त्याचं फलित त्याचं भुगतान म्हणून 1 धाव अजून ऍड केली जाईल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत आणि 38 धावा स्कोरबोर्डवरती लागवल्या जात असताना 39 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे युवाबाईच्या संघासमोर. विनंती आहे SS11 आपणास की आपण त्वरित क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावून घ्यायचंय. कोणताही विलंब लावू नये मित्रांनो कारण अगोदरच तुमचा सामना या ठिकाणी 1 तास उशिराने स्टार्ट झालाय. तुम्हाला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 39 धावांचं आव्हान असणाऱ्या युवाबाईच्या संघासमोर कशा प्रकारे हे पूर्ण केलं जाते कशा प्रकारे या धावसंख्येला डिपेंड केलं जातंय ते मात्र आपण पाहणार येणाऱ्या काळामध्ये.
या बॉईज एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. चला त्वरित क्षेत्राचं नाव घ्यायचं. पंच अंपायर पुन्हा एकदा आपण पाहतो सेकंड इनिंग या ठिकाणी सुरुवात होते. SS11 वर्सेस युवा बॉईज या दोन संघांदरम्यानची ही लढत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जोडले गेले त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. जोगी गोलंदाजी मार्क येताना पाहायला मिळतात. राहुल आणि उदय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. डावखुरा फलंदाजच्या ठिकाणी आपण पाहतो पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे आणि आपण पाहतो या पॉवर प्ले षटकामध्ये कशा प्रकारे धावसंख्या धावफलकात लगावल्या जातील. कारण एकंदरीत आपण पाहतो 39 धावांची गरज असणार आहे. 38 धावा त्या ठिकाणी स्कोरबोर्डमध्ये पहिल्या इनिंग मध्ये लगावला गेला. त्याचे या संघाच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी या धावसंख्येला डिपेंड करण्यासाठी. कारण क्रिकेटमध्ये अशक्य काही नाही मित्रांनो आणि ते अशक्य साधन शक्य करण्यासाठी मात्र दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतात. SS11 वर्सेस युवा बॉईज या दोन संघांदरम्यानची लढत. आता सुरेखपणे खेळ वाढला चेंडू आपण पाहतो. पहिला चेंडू स्ट्रेट करून दिला. आपण पाहतोय पंच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षित केला. गणित क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षित केला जातो. आपण पाहतो सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती येते. आता वाईट सांगतो या ठिकाणी आपण पाहू शकाल. त्या ठिकाणी राहुल आणि उदय ही जोडी आहे. दोन चेंडूचा खेळ होला आणि दोन धावा आता धावा लगावल्या जात आहेत. नक्की ज्यावेळेस मित्रांनो आपल्याला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं सुरुवाती षटकामध्ये गरजेची असते. परंतु पॉवर प्ले षटकामध्ये एखादा मोठा फटका असतो तितका गरजेचा. आता मात्र सूर्यपंत खेळ काढला. चेंडू खोदून काढला. चेंडू तर जातोय हेलिकॉप्टरच्या सहाय्याने. चेंडू मात्र त्या ठिकाणी लँड होतो. तत्पूर्वी चेंडू जातो सरळ सीमारेषा पार. चौकार. अप्रतिम फटका होता. आपण पाहतोय महेंद्र सिंग धोनी यांची आठवण करून ताजा करून देणारा फटका पाहायला मिळतोय. परंतु मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती जर का या फटक्याचा सर्वप्रथम वापर कोणी केला असेल तर सचिन रमेश तेंडुलकर सर यांनी ब्रेट लीच्या विरोधात केला तो फटका पाहायला मिळाला होता. हेलिकॉप्टरच्या साह्याने मारला गेला तो फटका आणि त्या फटक्याचा मात्र या ठिकाणी प्रत्यक्षीकरण देत असताना पाहायला मिळते उदयन राहुल ही थोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एकंदरीत आपण पाहतोय 6 धावा स्कोरबोर्ड ते लगावल्या जातात. पहिलं षटक योगीच्या माध्यमातून जारी करत असताना SS बॉईज या संघाच्या माध्यमातून SS11 संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू चेंडूमध्ये उजव्या जास्तच बाहेर जातो. फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू सर्व जातो उजव्या बाहेर. त्याच कारणास्तव पंच मात्र त्या ठिकाणी दंडित करतात. वाईटचे सांगता येत असताना पाहायला मिळते 1 धाव अवंतरित रूपाने त्या ठिकाणी येते. आता चेंडू बाहेर हँड टाकण्याचा प्रयत्न चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतो हळूवार पद्धतीने आला होता. नजाकत पाहिली होती. चेंडूला मात्र त्या ठिकाणी समजून निहाळून ऑन साईडला खेळून काढलाय.
सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जाते उद्याच्या बॅटमधून. मोठा फटका आला होता, त्यानंतर एक अवांतरित रूपाने सिंगल धाव आली आणि त्यानंतर मात्र क्रिकेटची रजाकत आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत चेंडूचा जर विचार करायचा झाला तर चेंडूचा खेळ होतोय 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 8 धावा स्कोर ते पाहायला मिळतात. पॉवर प्लेचे षटक या ठिकाणी हातात असताना ऑन साईडला घेऊन काढला चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. ऑन स्पीड पाहायला मिळतो. चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड स्पर्लक आणि थर्ड फायनल क्षेत्राच्या मध्ये सीमारेषा पार 4 धावांसाठी. मुख्यच्या क्षणी हा चौकार येतोय. आपण पाहिलं होतं त्याच्या अगोदर बॅटमध्ये एक चौकार आला होता उदयच्या. त्यानंतर आपण पाहतोय राहुल सुद्धा त्या ठिकाणी हात मोकळे करत असताना आपल्या बॅटच्या सहाय्याने हा चौकार दर्शवतायत आणि पहिल्या षटकाची मात्र त्या ठिकाणी एक चांगली सुरुवात पाहायला मिळतात. चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतो थोडंसं यष्टीरक्षकाच्या पुढे पण लँड झाला आणि त्यानंतर मात्र बीट होत असताना यष्टीरक्षक शेवटचा चेंडू एका धावेसाठी जातोय आणि पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी 13 धावांवरती होत असताना पाहायला मिळते. 13 धावा स्कोरबोर्ड एकंदरीत आपण पाहतो. 39 धावांची गरज असताना 26 धावांची अजून गरज असेल. चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे 18. चेंडू 26 धावांची गरज असणार आहे. युवा बॉयज आणि SSL या दोन संघादरम्यानची ही लढत आहे. प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी, मेहनत करावी लागेल कारण मित्रांनो मेहनतीशिवाय कोणतंही लक्ष हासिल होत नसतं आणि या ठिकाणी ते लक्ष हासिल जर करायचं असेल तर मात्र दोन्ही संघांना या सामन्यामध्ये तितकीशी मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत या ठिकाणी कशा प्रकारे रंग लागते ते मात्र आपण पाहणं महत्त्वाचं ठरेल. दुसरे इनिंग या ठिकाणी मार्गस्थ आहे. पहिलं षटक आपण पाहिलं 13 धावांचं आलेलं आहे. अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची गरज असेल आणि 26 धावांची गरज असताना पाहूया कशा प्रकारचा खेळ होतोय. त्यानंतर सुरेखाचा चेंडू मात्र जातो सरळ सीमारेषा पार. षटकार येतो. इरादे स्पष्ट होतात. सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही गरज सुद्धा आहे कारण एक मॅच मध्ये मोमेंटम आणण्यासाठी कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी या प्रकारची फटकेबाजी गरजेची असते. फक्त त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये विकेट असणं गरजेचं आणि ते विकेट्स मात्र या ठिकाणी आपण पाहतो युवाबाईच्या संघाच्या हातामध्ये आहेत आणि त्या विकेट असण्याचा फायदा मात्र पुरेपूरपणे उचलत असताना दीपेश गोलंदाजी मागे पाहायला मिळते. पहिला चेंडू त्याला 6 धावा. दुसऱ्या चेंडूची कहाणी काय असेल तर पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढला चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. सिंगल धाव येते. एका धाव्याने मात्र धावसंख्येला बढोतरी मिळत असताना आपण पाहू शकाल उदय आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अफलातून फलंदाजीचे प्रात्यक्षिकरण आतापर्यंत दाखवताना पाहायला मिळतात. आपण पाहतोय 6 चेंडूचा सामना करत असताना 13 धावा राहुलच्या बॅटमधून आल्यात. उदय मात्र त्या ठिकाणी 3 चेंडूचा सामना करत असताना 5 धावा. वैयक्तिक धावसंख्या ही पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांची. त्यानंतर दुसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी दीपेश आलेला आहे. पहिल्या चेंडू त्याला 6 धावा. त्यानंतर आपण पाहतोय निर्धाव चेंडू. त्यानंतर पाहतोय 1 धाव आलेली आहे. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडूंमध्ये काय कहाणी आहे ती मात्र आपण पाहणार आहोत. चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईटच्या रूपाने जातोय. अवांतरित धाव येते. कुठे ना कुठेतरी या गोष्टीला सुद्धा रोख लागवणं गरजेचं असेल कारण जर का हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर मात्र अवांतरित धावांवरती रोख असणं गरजेचं असतं. मोठमोठ्या पटक्यापासून वंचित ठेवावं लागतं. फलंदाजीला त्या ठिकाणी दबावामध्ये आणणं गरजेचं असतं. मात्र त्या ठिकाणी त्याच्या विरोधात या ठिकाणी गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि म्हणूनच त्याच्या प्रत्युत्तरात या ठिकाणी धावांचा भडीमार होत असताना पाहायला मिळतोय. युवाबाईच्या संघाच्या माध्यमातून 2 धावा. आता मात्र सूर्यकाचं क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतोय तोपर्यंत चांगले रनिंग बिटवीन द विकेटचं सादरीकरण आणि 2 धावा अर्जित केला जात आहेत या ठिकाणी दीपेशच्या चेंडूवरती.
23 धावा स्कोरबोर्ड ते आपण पाहू शकाल. एकंदरीत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सन्माननीय प्रवीणजी कापसर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. त्यांचं बहुमूल्य सहकार्य या स्पर्धेत लाभलं. विनंती करेल की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. प्रवीणजी कापसर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खूप बहुमूल्य सहकार्य त्यांचं लाभलं या स्पर्धेसाठी. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. रिप्लेसमेंट जायचं. रिप्लेसमेंट दुसऱ्या चेंडू आपण पाहतो डाव्या स्टेजच्या बाहेरून त्यांना पाहायला मिळतो. आणि चेंडू मात्र वाईटचा इशारा या ठिकाणी आमच्या ऑफिसर्स दर्शवत असताना गुफरान. आता दुसऱ्या चेंडू मध्ये बॅटची टॉपिक घेऊन त्या ठिकाणी हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु चेंडू जातो नो मॅन्स लँड्स मध्ये आणि 2 धावा त्या ठिकाणी उदयच्या बॅट मधून येत आहेत. 2 धावाने मात्र धावसंख्येला बढोतरी मिळते. एकंदर धावांचा जर विचार करायचा झाला तर 28 धावा त्या ठिकाणी स्कोरबोर्ड तुला लागवल्या जातात. अजूनही धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. चला घाई करायची आहे. SS11 आणि युवा बॉईज या 2 संघांदरम्यानची ही लढत आपण पाहतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना प्रथम फलंदाजी करत असताना SS बॉईज या संघाने 29 धावांचं आव्हान उभं केलं होतं युवा बॉईजच्या संघासमोर. आणि आता मात्र युवा बॉईजच्या संघाला 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. राहुल आणि उदय दोन्ही घणाघाती फलंदाज आपला बॅटिंगचा एक वेगळा नजारा पेश करत आहेत.
अण्णा नवीन फलंदाज सूरज मात्र पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी स्ट्राईक देताना पाहायला तर विकेटच्या रूपाने माघारी परतावं लागले त्या ठिकाणी राहुल याला त्याच्या बॅटमधून बहारदार खेळी पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज होता आता तर अण्णा त्या ठिकाणी नवीन फलंदाज होताना पाहायला मिळतो. चेंडूमध्ये डाव्याष्टीच्या बाहेर जातोय. अवांतरित धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळतं. एक महत्वाचं फॅक्टर राहिलंय या सामन्यामध्ये आपण पाहतोय. सेकंड इनिंगचा विचार करायचा झाला ज्यावेळेस SSC हा संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला अवांतरित धावांचा त्या ठिकाणी पाऊस पडताना पाहायला मिळतो कारण एकत्रित वाईटच्या रूपाने 4-5 त्या ठिकाणी तर पाहायला मिळतं. आता मात्र अण्णाच्या बॅटमध्ये येतो का आपला तम फटका सीमारेषा पार 6 धावा. मॅग्निफिसंट स्ट्रोक पाहायला मिळतं. मिडविकेटच्या डोक्यावरून पाहिलं होतं निहाळलं होतं आणि सरळ एलिमिनेट केलं गेलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर नव्हता परंतु चेंडू सरळ गेलाय फॅन्सच्या भेटीला. आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी एक अप्रतिम फटका. आता मात्र 4 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सूरज सज्ज होत आहे. त्या ठिकाणी मॅच बॉलची मागणी केली जाते आणि तो बॉल मात्र चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. पुन्हा दुसऱ्या पण घेऊन गाडला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र सेटाच्या दिशेने जातोय. थोडंसं डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि सिंगल धाव्याने मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाते. 3 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. अजूनही चेंडूचा जर विचार करायचा झाला अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय उदय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. उद्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत एक चौकार आपण पाहिला आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आला तर पहिल्या षटकामध्ये तो चौकार आणि तो खेळाडू मात्र या ठिकाणी सर्वप्रथम घेऊन काढला. चेंडू सरळ रीतीने घेऊन काढला. स्टिअर करण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी एका धावेसाठी येताना पाहायला मिळतो. सिंगलने मात्र या सामन्याला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सहज आणि सोप्या विजयाकडे जाण्याचा पवित्रा आणि ती वाटचाल पाहायला मिळते युवाबाईच्या संघाकडून. अजूनही 2 धावांची गरज आहे. यामधील विजेता संघ असेल त्याचा सामना खेळवला जाणार आहे नचिकेत तिलवण विरार या संघासमोर. कल्पेश कदम यांचा हा संघ एंटर साईट अमन स्पोर्ट्स आपल्याला या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 बाकी आहेत. आता दुसरे पद्धतीने खेळून काढला चेंडू बाउन्सर मध्ये चेंडू होता. चेंडूला मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळलं जात आहे आणि 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. एका धावेची गरज असेल. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारचा खेळ केला जातोय कशा प्रकारे रणनीती आखली जाते परंतु सामना या ठिकाणी थोडासा लांब होताना पाहायला मिळतोय एसएस बॉईज या संघासाठी. नचिकेतून संघनायक आपण तयार राहायचा टॉससाठी आणि या ठिकाणी मात्र एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न होतलाय. सरळ चेंडू जातो बॅक चेंज घेऊन इन्स्ट्रक्शनच्या हातामध्ये. शेवट चेंडूवरती विकेटचा प्रथम जो उदय होता आक्रमक तो उदय मात्र तंबूच्या असला जाताना पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरणात बदल आहे. 6 चेंडू एका धावेची गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी हा सामना जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारचा खेळ केला तो नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. बालाजी पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा चेंडू जातो ऑन साईडला सर्व सीमारेषा बाहेर आणि विजय चौकार या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय विजय होतो या ठिकाणी युवा बॉयज हा संघ. चला अजय उपाध्याय टॉस साठी यायचंय. अजय उपाध्याय चला. टॉस करून घ्यायचं तर विनंती आहे दोन्ही संघांना आपण थोडंसं लाईनअप करून घ्यायचं. या ठिकाणी मान्यवरांची उपस्थित झाले त्यांच्या. चला नचिकेत इलेव्हन एंटायर टीमला विनंती आहे आपण सुद्धा या ठिकाणी लाईनअप करून घ्यायचंय. या स्पर्धेसाठी त्यांचं मुख्य सहकार्य लागलं ते सन्माननीय
तन्वीन प्रवीण कापसर या ठिकाणी उपस्थित झालेत. ते या ठिकाणी हस्तांदोलन करतील. दोन्ही संघाला शुभेच्छा देण्यासाठी मी विनंती करेल की आपण लाईनअप करून घ्यायचं.